वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे शासनाने संगोयो योजनेच्या निराधार वयोवृद्ध महिला लाभार्थ्यांना थेट अनुदान हस्तांतरण योजनेच्या अंतर्गत महाआयटी विकासात्मक संस्था DBT द्वारा प्रत्यक्ष लाभ देण्याकरिता लाभार्थ्यांना त्यांचे मोबाईल लिंक असलेले आधार कार्ड व मोबाईल नंबरची मागणी करून त्यांचे प्रमाणीकरण प्रक्रिया सुरू केल्यामुळे व त्याकरिता 15 मे 2024 पर्यंत मुदत असल्यामुळे कारंजा तहसील कार्यालयात संगायोच्या विधवा महिला, परित्यक्त्या, दुर्धर, आजारग्रस्त, विकलांग, अंध, मुकबधीर आणि श्रावणबाळ योजनेच्या ज्येष्ठ वयोवृद्ध लोकांची आधार प्रमाणीकरण करून निराधार खाते अद्ययावत करण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे। आज महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे पदाधिकारी प्रदीप वानखडे यांनी तहसील कार्यालयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फेरफटका मारला असता अनेक निराधार वयोवृद्धांचा उदरनिर्वाहाचा शासनाच्या या योजनेवर अवलंबून असून या अनुदानाला ते पगार असे संबोधतात। गेल्या 3 ते 4 दशकापासून संगायो निराधार योजनेचा ही मंडळी लाभ घेत असून यामध्ये अनेक विकलांग, निराधार महिला व वयोवृद्ध व्यक्तींकडे मोबाईल नसल्यामुळे त्यांच्या आधार प्रमाणीकरणातही अडथळे येत असल्याचे वृत्त आहे। त्यामुळे निराधार व्यक्तीच्या प्रमाणीकरणात व्यत्यय घेऊन निराधाराचे अनुदान रोखल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। यासाठी शासनाने उपाययोजना राबवण्याची मागणी होत आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।